23 नोव्हेंबरला लागलेल्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीचंच सरकार बनणार हे माहिती झाले. परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आणि मंत्रिमंडळामध्ये कुणाचा समावेश असणार याबाबत कुठलीही स्पष्टता अजूनही जनतेला नाही. महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चेची गुऱ्हाळं फक्त सुरूच आहेत. त्यातून काय ठरलंय याबाबत कुठलीही स्पष्टता जनतेला नाहीये. तरी देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होऊ शकतो याबाबत तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त होत आहे. दिल्ली दरबारी भाजप नेते अमित शहा बरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील ही चर्चा आहे. परंतु अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृह आणि नगरविकास विभागाची मंत्रिपदे शिवसेनेला देण्यात यावीत अशी मागणी केल्याचं सांगण्यात येते. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट मंत्रिपदं हवी असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे असं सांगण्यात येते. या पलीकडे जाऊन मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कोणाचा समावेश होणार याबाबत देखील चर्चा जोर धरताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्यानं प्रबळ असलेले दावेदार कोण आहेत ते जाणून घेऊयात. आशिष शेलार. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी आशिष शेलार यांनी मंत्रिपद देऊन भाजप मुंबईत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे शेलारांना मंत्री केलं जाऊ शकतं. तसंच उत्तर महाराष्ट्रामधील चेहरा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय लोकांमध्ये गिरीश महाजन यांचे नाव येतं. मधल्या काळात ते मंत्री देखील राहिलेले आहेत. त्यामुळे याही वेळेस त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता आहे. शिरसाट हे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी त्यांचा नंबर लागतो. चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मागील काही वर्षांपासून आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. या विधानसभेत मिळालेल्या यशामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा भाग बनवले जाऊ शकते. गोपीचंद पडळकर यांना देखील भाजपचा चेहरा, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती आणि आक्रमक नेतृत्व यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.